नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 22 फेब्रुवारी 2026 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरातून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। MSCITच्या गेट टुगेदरच्या बहाण्याने 23 वर्षीय विद्यार्थिनीला हॉटेलमध्ये बोलावून गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। सविस्तर माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे। MSCITचा क्लास करणाऱ्या 23 वर्षीय युवतीला गेट टुगेदरचे आमिष दाखवत रहाडगाव येथील एका हॉटेलमध्ये बोलविण्यात आले। पीडितेच्या तक्रारीनुसार चेतन गणेश अंबाडकर याने तिला पेयामधून गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर अत्याचार केला। या दरम्यान तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आले। नंतर हे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दबाव टाकण्यात आला। या प्रकरणात आरोपींचा भाऊ आकाश गणेश अंबाडकर याचाही सहभाग समोर आला आहे। त्याने पीडितेकडे 5 लाख रुपयांची मागणी करत अश्लील शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची तक्रार आहे। पीडित युवतीने 20 फेब्रुवारी रोजी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपी भावांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे। न्यायालयात हजर केले असता दोघांना 23 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या प्रकरणात पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस करीत असून पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। अमरावती शहरात तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराकडून सार्वजनिक ठिकाणी चाकू घेऊन दहशत माजविण्याचा प्रकार समोर आलाय। 21 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री अमरावती गुन्हे शाखेचे पथक राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते। दरम्यान न्यू हायस्कूल मैदान परिसरात एक संशयित इसम हातात चाकू घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याची माहिती पथकाला मिळाली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई करत सागर रामदुलार यादव वय वर्ष 32 राहणार चिसफेल अमरावती या तडीपार इसमाला ताब्यात घेतले। झडती दरम्यान त्याच्याकडून एक धारदार चाकू जप्त करण्यात आला। सदर आरोपी हा तडीपार असतानाही शहरात वावरत असल्याने पोलिसांनी त्याच्या विरुद्ध कडक कारवाई केली। या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायदा सह कलम 425 शस्त्र अधिनियम तसेच कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कार्यवाहीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून गुन्हे शाखेच्या सतर्कतेचे कौतुक करण्यात येत आहे। विदर्भातील सर्वात मोठ्या शॉपिंग मॉलचे आज उद्घाटन होत आहे। म्हणजेच श्रद्धा शॉपिंग मॉलचे आज एकंदरीत पाहिलं तर उद्घाटन होते आहे। मोठ्या प्रमाणात ब्रिझलँड येथे या ठिकाणी गर्दी झालेली आहे। अमरावतीकरांनो, आता शॉपिंग साठी नागपूरला जाण्याची गरज नाही, कारण शहरात सुरू झालंय तब्बल 1.5 लाख स्क्वेअर फूट मध्ये पसरलेला भला मोठा मॉल। अमरावती नागपूर रोडवरील बीझीलँड परिसरात श्रद्धा शॉपिंग मॉलचा आज भव्य शुभारंभ संपन्न झाला आणि उद्घाटन केलं कोणीतरी खास व्यक्तीने। टीव्हीवरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा मधील बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता यांच्या हस्ते फीत कापून मॉलचा शुभारंभ झाला। उद्घाटनासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते। सेल्फी, टाळ्या, जल्लोष, वातावरण अगदी फुल ऑन। पहली बार आई हूँ आप सबके बीच में, अच्छा लग रहा है यहाँ पे एंड थैंक यू फॉर बीइंग हियर, थैंक यू फॉर वेटिंग फॉर मी हियर, थैंक यू यहाँ पे आने के लिए, मेरे लिए इंतजार करने के लिए शुक्रिया, थैंक यू सो मच, थैंक यू। आता प्रश्न, या मॉल मध्ये आहे तरी काय?
1.5 लाख स्क्वेअर फूट एरिया, सर्व प्रकारचे कपडे, मोठमोठे ब्रँड्स आणि पहिल्याच दिवशी धमाकेदार ऑफर. पहिल्याच दिवशी इतक्या ऑफर्स आहेत की लोकांनी अक्षरशः तुफान गर्दी केली. पार्किंग पासून बिल्डिंग काउंटर पर्यंत रांगाच रांगा. आपल्या सर्वांना माहिती आहे विदर्भातील सर्वात मोठ्या मॉलचे आज उद्घाटन होत आहे. आपण एकंदरीत सर्व चित्र जर बघितलं तर लाखोंच्या संख्येने येथे ग्राहक जे आहेत दाखल झालेले आहे. पहिलाच दिवस आहे, मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त जे आहेत प्रतिसाद नागरिकांचा या ठिकाणी मिळतो आहे. आपल्यासोबत या श्रद्धा मॉलचे संचालक आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीचा या ठिकाणी नागरिकांचा? नमस्कार, बहुत बड़ा उनका सहयोग मिल रहा है. आज हमारा ग्रैंड ओपनिंग है सेलिब्रिटी के हाथों से और पब्लिक की इतनी गर्दी इतनी है कि इतना रिस्पॉन्स मिल रहा है हमको कि क्या बताएं. उनका सहयोग आशीर्वाद उनको जो मिल रहा है हमको बहुत अच्छा मिल रहा है और फुल गर्दी है, पूरा विजिलेंस पूरा भरा पड़ा है इनसे और उनका ही आशीर्वाद है. ब्रांड है अपने यहाँ पे, सब ब्रांड है अपने यहाँ पे, हर कंपनी के शेयर है और अभी आज के डिस्काउंट है 50% डिस्काउंट है, हाफ रेट में है और स्कीम भी रखी हुई है, गिफ्ट भी रखा हुआ है. तो ग्राहकों को बहुत बहुत प्रतिसाद मिल रहा है हमको. पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी गर्दी केलेली आहे खरेदी करण्याकरिता. याच्या पुढे असा प्रतिसाद मिळावा काय? नहीं 20 साल के बाद जो हमने ग्रैंड ओपनिंग रखा है तो उनको ये 20 साल इनसे कमाया है, तो इस बार हमने रखा था कि उनको ग्रैंड ओपनिंग रखे, उनको बहुत सारा उपहार दे और उनका प्रतिसाद मिल रहा है हमको. पहले दिन कुछ विशेष छूट या फिर? हाँ, रखा है ना पूरा, हर आने वाले को स्पेशल गिफ्ट रखा है. मैंने खरीदी की तो है ही है, वो तो खरीदी के ऊपर गिफ्ट रखा हुई है, प्लस एक्स्ट्रा गिफ्ट रखा है उनको, मैंने गिफ्ट रखा है अलग से. नक्कीच आज पहिला दिवस आहे श्रद्धा मॉलच्या ओपनिंगचा. मोठ्या प्रमाणात शेकडो नागरिक या ठिकाणी उद्घाटनाला सहभागी होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांकरिता विशेष सूट आणि गिफ्टचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे. अमरावतीकरांसाठी हा फक्त एक मॉल नाही तर नवीन शॉपिंग डेस्टिनेशन आहे. आता विकेंडला टाइमपास, खरेदी आणि एन्जॉयमेंट सगळं एकाच छताखाली. अमरावती नागपूर मार्गावरील बिझीलँड परिसरात श्रद्धा शॉपिंग मॉलचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रीच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले आणि पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून उत्स्फूर्त असा प्रतिसाद या मॉलला दाखविला. पहिल्या दिवशीची गर्दी पाहता आगामी काळात हा मॉल विदर्भातील खरेदीदारांचे प्रमुख आकर्षण ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर तुम्ही भेट दिलीत का या श्रद्धा शॉपिंग मॉलला? नाही दिली तर वाट कसली बघताय? चला उचला बॅग आणि या श्रद्धा शॉपिंग मॉल मध्ये शॉपिंग करायसाठी. बहुत बढ़िया लग रहा है और बहुत अच्छा रिस्पांस है और हम हमेशा जूने कस्टमर है सर के आगे, तो हम हर साल आते हैं, साल में 2-3 बार आते हैं. आज बहुत अच्छा लग रहा है. आपला कशा पद्धतीचे आपल्याला या ठिकाणी कपडे वगैरे कशा पद्धतीचं असेल, नागरिकांना काय आव्हान करायला? मैं तो बोलूंगा जो भी है सब एक बार यहाँ जरूर आइए. ब्राइड और ग्रूम का कलेक्शन बहुत ही अच्छा है, रेट वाइज भी बहुत अच्छे है, बहुत अच्छा कलेक्शन है. हमने तो हमारे यहाँ जितनी भी शादी हुई है उसकी सब शॉपिंग श्रद्धा मॉल से की है. ब्राइड ग्रूम साइडर लेके सब शॉपिंग यही की है. हमको तो सबसे बेस्ट कलेक्शन श्रद्धा मॉल का ही लगा है.
पहली बार आई हूँ आप सबके बीच में, अच्छा लग रहा है यहाँ पे एंड थैंक यू फॉर बीइंग हियर, थैंक यू फॉर वेटिंग फॉर मी हियर, थैंक यू यहाँ पे आने के लिए, मेरे लिए इंतज़ार करने के लिए शुक्रिया, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच मुनमुन। एंड नाउ लेडीज एंड जेंटलमैन, हम लोग शुरुआत करेंगे उस चीज की जिसके लिए आप सब यहाँ एकत्रित हुए हैं। Ladies and gentlemen, once again I heartily thank all of you all. We are utterly grateful for the 30 years of love that you've given us. व्यवस्था करता हूँ आपकी 10 मिनट रुकिए, पीछे देखिए पब्लिक जा रही है क्योंकि उनको पता है कि अंदर कुछ नहीं है। 10 मिनट रुकिए, मैं आपके बैठने की व्यवस्था कर रहा हूँ। डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे। सविस्तर माहितीनुसार सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी दिलेल्या माहितीवरून 21 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास मोठी कारवाई करण्यात आली। डिजिटल अरेस्टच्या नावाने नागरिकांना घाबरवून त्यांच्याकडून पैशांची उकळणी करणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि सततच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी गुजरात येथे सापळा रचत 2 आरोपींना अटक केली। या आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत। सायबर गुन्ह्यापासून नागरिकांना सतर्क राहावे, कोणत्याही अनोळखी कॉल किंवा मेसेजला प्रतिसाद देऊ नये, तसेच अशा प्रकारच्या फसवणुकीची त्वरित पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहनही वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी केले आहे। फिर्यादी जे आहेत ते सेवानिवृत्त बँक एम्प्लॉई आहेत। त्यांना डिजिटल अरेस्ट ची धमकी दाखवून त्यांच्याकडून एकूण 55 लाख रुपये हडप करण्यात आले होते। यामध्ये त्यांना सुरुवातीला सांगण्यात आले होते की मनी लॉन्ड्रिंग मध्ये त्यांचं नाव आलेलं आहे, आम्ही विनायक गौतम ATS चे अधिकारी बोलत आहोत आणि तर आपली जी रक्कम आहे ती पहिली आम्हाला एका सेफ डिपॉझिट अकाउंट मध्ये आम्हाला ट्रान्सफर करावी लागेल, नंतर ती तुम्हाला 24 तासात परत दिली जाईल। अशा प्रकारे फिर्यादींना त्यांनी डिजिटल अरेस्टची धमकी देऊन एका ठिकाणी त्यांना कैद ठेवले होते। फिर्यादी अतिशय घाबरून गेल्यामुळे त्यांनी सुरुवातीला त्यांना 55 लाख रुपये ट्रान्सफर केलेले आहेत। त्यानंतर जसं त्यांना कळलं की याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आहे, तसं ते तात्काळ सायबर पोलीस ठाणे नागपूर येथे आले असता आपण तात्काळ त्यांची तक्रार नोंद करून याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंग सिंगल सर, जॉइंट CP रेड्डी सर, ॲडिशनल CP क्राईम श्री परदेशी सर, DCP श्री लोहित मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा तपास आम्ही सुरू केला। यामध्ये आमच्या 2 टीम यांनी खूप अथक परिश्रम घेतले। त्यामध्ये एक टीम आमची या नागपूर व मुंबई या आसपासच्या भागामध्ये तपास करत होती, दुसरी टीम आम्ही गुजरात, राजस्थान या भागामध्ये रवाना केली होती। तर हे जे आपल्याला गुजरात या ठिकाणी जे 2 आरोपी मिळालेले आहेत, तर या 2 आरोपींनी वेगवेगळ्या बँक अकाउंटचे जे होल्ड आहे ते किट आहेत ते स्वतःकडे ठेवले होते। तसेच त्यांनी वेगवेगळे सिम कार्ड जे आहेत तेही त्यांनी त्याचाही होल्ड स्वतःकडे ठेवला होता आणि इतरांच्या बँक खात्यांमधनं त्यांनी चेकच्या द्वारे बरीच रक्कम तिकडनं विथड्रॉ केलेली होती। तर आम्ही ह्या ज्या 2 आरोपींना अटक केलेली आहे यांची नावे जी आहेत ती मोहित भगत आणि मोहित प्रकाशभाई पटेल, राहणार गुजरात असं यांचा पत्ता आहे। यांना आपण अटक करून 5 दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड घेतलेला आहे। त्याच्यात स्वरूप म्हणजे हेच होतं की मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये त्यांचं नाव आल्याची त्यांना धमकी देऊन त्यांना घाबरवण्यात आले। फिर्यादी अतिशय घाबरून गेले ऐकल्यानंतर की त्या भीतीपायी त्यांनी ते पैसे त्यांना वळते केले। आता आरोपींना आम्ही ताब्यात घेतल्यानंतर यामध्ये आरोपींकडून आता एक मोठे खुलासे आपण करत आहोत। प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे की याच्यामध्ये दुबई कनेक्शन आहे। सदर ती जी रक्कम आहे ती रक्कम हवाला मार्फतीने आरोपींनी गुजरातमधून दुबईमध्ये पाठवलेली आहे। तर याच्यामध्ये आम्ही ते हवालाचे जे कोणी आहेत व्यक्ती ते
त्याचप्रमाणे दुबईमध्ये बसलेले त्यांचे जे कोणी सह आरोपी आहेत यांचा पण आता यामध्ये तपास आम्ही अतिशय वेगाने करीत आहोत आणि लवकरात लवकर तेही आरोपी आमच्या ताब्यामध्ये असतीलच. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलिसांनी अवैधरित्या गोवंश जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या आरोपींवर मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार खापरखेड पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, त्या आधारे तांदुळवाणी गावाजवळ सार्वजनिक रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली. यावेळी MH40 CT 5742 क्रमांकाची महिंद्रा बोलेरो पिकअप थांबवून पंचासमक्ष तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान वाहनामध्ये 5 जिवंत गोवंश जनावरे चारा पाणी न देता निर्दयतेने बांधून ठेवलेली आढळून आली. चालक राहुल योगेश केनेकर वय वर्ष 30, शुभम कृष्णाजी रोहणकर वय वर्ष 27 दोघेही राहणार वाकोडी, तसेच रमजान शकील कुरेशी वय वर्ष 30 राहणार खापा यांना जनावरांबाबत कागदपत्रांची विचारणी केली असता त्यांनी कोणतीही कागदपत्रे सादर केली नाही. ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 5 गोवंश जनावरे, 3 मोबाईल फोन आणि महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकूण सुमारे 13,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सदर जनावरे जैन गोशाळेत सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. या प्रकरणी पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास खापरखेडा पोलीस करीत आहेत. आमच्या पोलीस पथकाला माहिती मिळाली की तांदुळवाणी या गावाच्या जवळपास काही लोक हे जनावरांची वाहतूक करत आहेत अशी माहिती मिळाली. DBचा आणि पोलीस स्टाफ हे सदर घटनास्थळी पोहोचले. तर त्या घटनास्थळी एका बोलेरो पिकअप वाहनामध्ये एक 5 गाई जनावरे असे डांबून ठेवल्याचे नाकाबंदी दरम्यान आम्हाला मिळून आले. सदर त्यांना ताब्यात घेऊन बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH40 CT 5742 त्या वाहनाचा चालक आणि त्यासोबत आणखी 2 लोक असे मिळून आले. त्यांना सदर वाहन आणि सदर जनावरांबद्दल विचारपूस केली असता त्यांनी त्याबद्दल काही समाधानकारक उत्तरं दिले नाही. त्यामुळं त्यांना पोलिसांना आणून त्यांच्यावर सविस्तर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मध्ये आहेत राहुल योगेश केनेकर वय 30 वर्ष राहणार वाकोडी, शुभम कृष्णाजी रोहणकर वय 27 वर्ष राहणार वाकोडी, त्याचप्रमाणे रमजान शकील कुरेशी वय 30 वर्ष हा खापा येथील राहणारे आहेत. त्यांच्याकडून जप्त मुद्देमालमध्ये एकूण 5 जनावरे, त्यांची किंमत जवळपास 1 लाख रुपये, एक बोलेरो पिकअप वाहन त्याची किंमत जवळपास 12 लाख रुपये आणि या दरम्यान आपण त्यांचे मोबाईल जप्त केलेले आहे. सर्व वस्तूंची किंमत एकंदरीत 13,40,000 रुपये असा एकंदरीत मुद्देमाल आपण आरोपींकडून जप्त केलेला आहे. सदरची कामगिरी आम्ही वरिष्ठांच्या मार्फत केली असून आमच्या तपास पथकाचे अधिकारी PSI करंगामी, हेड कॉन्स्टेबल टेकाम, त्यानंतर हेड कॉन्स्टेबल सगने आणि बीट मार्शल्स यांनी केलेली आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास नागपूरच्या राधेमंगलम हॉल समोरून स्वरूपनगरच्या दिशेने जात असलेल्या एका भरधाव वॅगनार कारने रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की महिला गंभीर जखमी झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत केली. घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. तपासादरम्यान कार चालविणारा चालक अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातग्रस्त महिलेचे नाव कोटिवान असे असून त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून वाहन मालकावरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. 21 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेजची बारकाईने तपासणी केली. तपासादरम्यान संशयित आरोपींची ओळख पटली आणि सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशी दरम्यान आरोपींनी दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कार्यवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. मानकापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामधून तक्रारदार जे आहेत सुनील इंगोले यांची एक मोटरसायकल चोरी झालेली होती. ही घटना आहे 24 जानेवारीची आणि ती चोरीची घटना जी आहे त्या घटनेमध्ये त्यांची एक मोटरसायकल चोरी गेलेली होती आणि त्याचा गुन्हा आपण दाखल करून घेतलेला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आमच्या डीबी टीमने त्याचा तपास चालू केलेला होता. तपासामध्ये निलेश राजेंद्र सोनावणे वय 26 वर्ष या आरोपींनी ती मोटरसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याचे काही सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले होते आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो मिळाला आणि त्याला नंतर त्या तपासाच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याकडून एकूण 2 मोटरसायकल, एक तक्रारदारांची चोरी झालेली मोटरसायकल आणि आणखी एक मोटरसायकल त्याच्या ताब्यात मिळालेली आहे. दुसरी जी मोटरसायकल कोणाची आहे याबाबत तो नीट माहिती देत नाही, तर त्याचा तपास आता आम्ही करत आहोत. अशा 2 मोटरसायकल ह्या त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि संपूर्ण कारवाई जी आहे ती वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली डीबी टीमचे PSI बजरंग खोमणे आणि हवालदार राजेश बर्णे, विपिन रक्षे, प्रशांत खंडारे, आशिष सातपुते, रोशन बागडे या संपूर्ण टीमने ही कारवाई करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. त्याला आज आम्ही न्यायालयात हजर करणार आहोत आणि आणखी काही त्याने बाईक वगैरे चोरलेले आहेत का याबाबत देखील तपास करणार आहोत. त्याच्यामध्ये चोरी करण्यामागचं कारण नेमकं तो सांगत नाही, परंतु 2 मोटरसायकल साधारणपणे 1 लाख रुपये किमतीच्या ज्या मोटरसायकल आहेत त्याच्यामध्ये एक हिरो होंडा स्प्लेंडर, दोन्ही हिरो होंडा स्प्लेंडर आहेत, या 2 गाड्या त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत. नागपूर शहरात किरकोळ वादातून 2 सख्ख्या भावांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ वादातून 2 भावांवर धारदार शस्त्र आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही तासात 5 आरोपींना अटक केली. सर्व आरोपींविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुआ यांनी सांगितले की पोलिसांची कार्यवाही जलद आणि प्रभावीपणे करण्यात आली असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई केली जाईल. दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी फिर्यादी नामे आकिब हुसेन इक्बाल हुसेन, राहणार गली नंबर 4, यादवनगर, यशोधरानगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलीस स्टेशन येथे BNS 109 व इतर कलमान्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी आकिब हुसेन हे व त्यांचा भाऊ शाहरुख हुसेन यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय असून ते दिनांक 20 रोजी रात्री 2:15 त्यांच्या मंडप डेकोरेशनचे साहित्य घेऊन त्यांचे सुदामनगर येथील गोडाऊनवर जात असताना यातील आरोपी सोहेल अशरफी व सहजील उर्फ सज्जू शेख व त्यांचे इतर 3 साथीदार यांनी बुलेट गाडी त्यांच्या सुपरमॅक्स गाडीच्या समोर आडवी आणल्यावरून व बुलेट गाडीच्या ब्लिंकिंग लाईटच्या प्रकाशामुळे त्यांच्यावर वाद झाला होता. सदर वादामध्ये यातील आरोपींनी फिर्यादी आकिब हुसेन व शाहरुख हुसेन यांना चाकू व रॉडनी गंभीर मारहाण करून गंभीर जखमी केलेले आहे. फिर्यादी आकिब हुसेन यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर गुन्हे तपासकामी आरोपी सोहेल नवाब अशरफी व सहजील उर्फ सज्जू शाहिद शेख तसेच त्यांचे इतर 3 साथीदार असे 5 आरोपींना अटक करण्यात आलेले असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. सदर आरोपींना माननीय न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे व त्यांचा पुढील PCR अजून प्राप्त होणे बाकी आहे. PCR प्राप्त करून गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहोत. नागपूर शहरातील मानकापूर उड्डाणपुलावर 21 फेब्रुवारी रोजी भीषण अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेचे वाहन मानकापूर उड्डाणपुलावरून जात असताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेल्या या वाहनाने पुढील 2 ते 3 वाहनांना जोरदार धडक दिली. धडकेनंतरही वाहन थांबले नाही आणि थेट डिवायडरवर जाऊन चढले. या अपघातामुळे उड्डाणपुलावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातांची माहिती मिळताच मानकापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी महानगरपालिका वाहन चालकाला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात इतर वाहनांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रत्यक्षदर्शी आणि पीडित वाहन चालकांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली असून अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भैया मेरा नाम अनुराग जोशी है. मेरा कैंटीन गुरु नानक फार्मेसी कॉलेज में है. मैं रिटर्न आ रहा था फार्मेसी कॉलेज से. हम लोग जैसे हमने जरीपटका थाने का सिग्नल क्रॉस करके पुलिया चढ़े तो उतने में मेरे बाजू में कार चल रही थी. जो कार पीछे आप देख सकते हैं खड़ी है, बस वो कार के बाजू में मैं चल रहा था. ये भाई साहब पीछे से गाड़ी लहराते हुए आया. जो एनएमसी का ड्राइवर है ये गाड़ी लहराते हुए आया. इसने पहले कार को ठोका, उसके बाद मेरी बाइक को ठोका. मैंने बाइक अपनी साइड इस पे लगाई ताकि मैं सपोर्ट लेके अपना बचाव कर सकूं. उसके बाद उसने गाड़ी दूसरी तरफ मोड़ा और मैं देख रहा हूँ कि ये बंदा दूसरी तरफ यानी पैसेंजर सीट में अंदर नीचे पाँव की तरफ गुंडला हुआ है इसका सर, और गाड़ी रैंडमली लोगों को ठोकते हुए डिवाइडर पे चढ़ गई है. उसके बाद मैं नीचे उतरा, मैंने उसे बाहर निकाला एंड उसके बाद फिर पुलिस को बुलाया गया. तो पुलिस वालों का काफी सहयोग रहा हमें इस चीज में कि वो फटाफट आ गए और उन्होंने तुरंत हेल्प आउट कर दिया. अब नेक्स्ट हम लोग कंप्लेन करने के प्रोसेस में जा रहे हैं. भैया मेरा पीछे का नुकसान की अगर मैं बात करूं तो मेरा पीछे का बैक साइड का सीट, नंबर प्लेट, सभी चीजें उड़ गई हैं. उसके अलावा जो सामने की कार है उसमें कम से कम नहीं तो भी मिनिमम से मिनिमम आप ये बताइए चलिए 1 लाख से 1.5 लाख का नुकसान हुआ है. हम कंप्लेन करेंगे सर. ऐसे रेकलेस ड्राइवर, एनएमसी के रेकलेस ड्राइवर्स रहेंगे जो कि दारू पी के दूसरों की जान को खतरे में डालेंगे, तो हमें वो नहीं चाहिए ना सर. ये अभी से 15 से 20 मिनट पहले का ये है वाक्या है, आधे घंटे पहले का. उसके अलावा अगर हम बात करें तो ये जरीपटका थाने के से टूवर्ड्स मानकापुर जाने वाला जो पुलिया है क्रॉसिंग का, ये उसके ऊपर का सीन है सर. नागपूर जिल्ह्यातील रामटेक बस स्थानक नूतनीकरण प्रकरणाला आता मोठं वळण आलं आहे. सिटी न्यूजने 11 फेब्रुवारी रोजी प्रसारित केलेल्या बातमीचा जबरदस्त इम्पॅक्ट पाहायला मिळत आहे. निकृष्ट वाळू, चोरीची वीज आणि कामगारांचे थकीत पैसे या गंभीर प्रकारांवर आमच्या बातमीमुळे प्रशासन हल्लं असून प्रत्यक्ष कामात सुधारणा सुरू झाली आहे. सविस्तर माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील बस स्थानकाच्या सुमारे 10 कोटी रुपयांच्या नूतनीकरण कामाचा मोठा गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप सिटी न्यूजने उघड केला होता. या कामात निकृष्ट दर्जाची बारीक वाळू वापरली जात असल्याचे वास्तव समोर आणल्यानंतर संबंधित ठेकेदाराने तात्काळ ती वाळू काढून टाकत चांगल्या दर्जाची वाळू टाकण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर गेल्या 1 वर्षांपासून या बांधकामासाठी चोरीच्या विजेचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकारही उघड झाला होता. महावितरणच्या रामटेक विभागाने छापा टाकून वीज चोरीचा पर्दाफाश केला आणि तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला. आता संबंधित ठेकेदाराने अधिकृत वीज मीटरसाठी डिमांड भरल्याची माहिती आहे. दरम्यान स्थानिक कामगारांचे थकीत पैसे अडकून ठेवण्यात आल्याचाही मुद्दा आमच्या बातमीत मांडण्यात आला होता. या प्रकरणातही सकारात्मक घडामोड झाली असून कामगारांना त्यांचे थकीत मानधन मिळाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रामटेक तालुकाध्यक्ष मनीष खोब्रागडे यांनी दिली आहे. एकूणच सिटी न्यूजच्या धडक पत्रकारितेमुळे मोठ्या गैरप्रकारांना आळा बसला असून प्रशासन आणि ठेकेदार यांना कारवाईस भाग पाडण्यात यश आले आहे. आपण मागच्या आठवड्यामध्ये रामटेक बस स्थानक या विषयावर आपण एक विषय घेतला होता. त्या विषयामध्ये असं होतं की या बस स्थानकच्या निर्माण कार्यामध्ये जो होणारा भ्रष्टाचार म्हणजे वापरण्यात येणारी वाळू आणि दुसरं इलेक्ट्रिक विद्युत, त्याच्यानंतर तिसरं असं विषय होता की इथले स्थानिक जे वेंडर आहे, व्यावसायिक आहे, त्यांचं कुठेतरी इथे काम चालत होतं. या बांधकामामध्ये काही ट्रॅक्टर ट्रॉलीचं काम होतं, डिझेल पंपचं काम होतं, त्याच्यानंतर वॉटर पंपचं, अशा काही लोकल वेंडरचे या कंपनीने मागच्या 6 ते 3 महिन्यापासून पैसे थांबवून ठेवले होते. ते सातत्याने प्रयत्न करत होते
परंतु यांना उडवाउडवीचे उत्तर देत होते. तो विषय सुद्धा आम्ही कालच्या तारखेमध्ये तो मार्गी लावला आणि जो आम्ही विषय हाती घेतला होता त्याच्या सांगण्याची एकच पर्याय की हे खोटं बोलून आम्हाला सांगत होते की आम्ही सर्व बरोबर करत आहोत. त्यानंतर चौकशीनंतर आज हे भंडारा रेती इथं मीटरची यांनी पूर्ण परमिशन घेऊन मीटर लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचे पैसे भरलेले आहे. त्याचप्रमाणे ज्यांचे आउटस्टँडिंग पैसे होते, जे लोकल वेंडर आहेत, त्यांचे पैसे आम्ही काल मिळवून दिले कंपनीतर्फे. आपले गंगा पेट्रोलियम यांचे 1,90,000 काल आपण मिळवून दिले. त्याच्या विशाल महाजन म्हणून ज्याच्याकडे पंपचं काम होतं त्याचे सुद्धा काल 30,000 रुपये आपण यांच्या माध्यमातून मिळवून दिले. आणि याचं कारण एकच होतं की आपल्या स्थानिक लोकांना, स्थानिक वेंडरला इथं त्रास होऊ नये म्हणून हा प्रकार आपल्याला उघडीस करायचं होतं आणि त्याचा न्याय आपण त्यांना मिळवून दिलेला. त्याबद्दल सर्व स्थानिक लोकांचे आणि वेंडरच्या सहकार्यामुळे, पत्रकारांच्या सहकार्यामुळे आपण हा प्रयत्न करून प्रश्न मार्गी लावलेला आहे. भंडारा जिल्ह्यातून मानवतेला काळिंबा फासणारी धक्कादायक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. नवजात बाळ विक्रीच्या प्रकरणात पुन्हा एकदा डॉक्टरचे नाव समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. तब्बल 4,70,000 रुपयात नवजात बाळाचा सौदा झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आला असून महिला व बाल विकास विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बाळाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामध्ये मोठे रॅकेट तर नाही ना, असा सवाल आता उपस्थित होत आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील वरठी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मोहगाव देवी परिसरात नवजात बाळ विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गोंदिया येथील डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी डिसेंबर 2025 मध्ये मोहदुरा येथे एका दाम्पत्याला 4,70,000 रुपयात बाळ विकल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने संबंधित ठिकाणी छापा टाकला आणि बाळाला ताब्यात घेत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. प्रशासनाच्या या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे 2 आठवड्यांपूर्वीच गोंदिया येथे उघडकीस आलेल्या नवजात बाळ विक्री प्रकरणातही याच डॉक्टरचे नाव समोर आले होते. त्यावेळी पोलिसांनी आरोपी डॉक्टरला ताब्यात घेतले होते. मात्र पुन्हा त्याच प्रकारचा खुलासा झाल्याने हा प्रकार एकट्या व्यवहारापुरता मर्यादित नसून मोठ्या साखळीचा भाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवजात बाळांची उघड विक्री इतक्या मोठ्या प्रमाणात कशी झाली? आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन नेमके काय करत होते? या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. डॉक्टर सारख्या जबाबदार व्यक्तीकडून अशा प्रकारचा अमानुष कृत्य उघड झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींवर कठोर कारवाई करून संपूर्ण रॅकेट उघड करण्याची मागणी होत आहे. सध्या पोलीस तपास सुरू असून येत्या काही दिवसात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मानवतेचा सौदा करणाऱ्यांना कायद्याची कठोर शिक्षा होणार का आणि या प्रकरणातील संपूर्ण साखळी उघड होणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोलीत पुन्हा एकदा पोलिसांनी सिंघम स्टाईल कारवाई करत दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. तब्बल 9 चोरीच्या बाईक जप्त करत 4 चोरट्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नशेच्या आहारी गेलेल्या युवकांकडून हा प्रकार घडत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आलेली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरात पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सानगडी परिसरात सापळा रचत मोठी कारवाई केली. चोरीची दुचाकी विक्री करण्याच्या तयारीत असताना एका आरोपीला पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यानंतर केलेल्या चौकशीत संपूर्ण टोळीचा पर्दाफाश झाला. या कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण 9 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून 4 युवकांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या आरोपींकडून गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या अनेक घटनांचा उलगडा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नशेच्या आहारी गेलेल्या काही युवक सहज पैसा मिळविण्यासाठी दुचाकी चोरी करीत होते. चोरी केलेल्या गाड्या अल्प किमतीत विकल्या जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या संपूर्ण कार्यवाहीत साकोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आचरेकर यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली असून वरिष्ठ अधिकारी नुरुल हसन आणि शिवम विसापुरे यांचे मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे 2023 मध्येही पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांनी 12 दुचाकी जप्त करत अशाच प्रकारच्या टोळीचा पर्दाफाश केला होता. त्यामुळे साकोली पोलिसांचा गुन्हेगारांवर वाढता वचक पुन्हा एकदा दिसून आलाय. पोलिसांनी तरुणांना नशेपासून दूर राहण्याचा इशारा देत गुन्हेगारी केल्यास कडक कारवाईचा बडगा उगारला जाईल असे स्पष्ट केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
लाखो रुपये खर्च करून बनविलेला रस्ता आणि तो चक्क हाताने उखडतोय. हा रस्ता आहे की पापड? ही आहे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पारोडी ते रिठा गावाला जोडणारी सडक. कागदावर डांबरी, पण प्रत्यक्षात मातीवर थोडं डांबर फासलं आणि झालं काम पूर्ण. सरकार निधी देते, टेंडर निघतं, काम सुरू होतं, बोर्ड लागला जातो, फोटो काढले जातात आणि काही दिवसांनी काय होतं? रस्ता असा हाताने उखडतो की जणू आपण शेतीतून गवत उपटतोय. पारोडी ते रिठा हा भाग अतिदुर्गम. विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, रुग्णांना याच रस्त्यावरून जावं लागतं. पावसाळा आला की परिस्थिती आणखी बिकट होणार. मग प्रश्न असा, दर्जा तपासला कोणी, बिल कोणी पास केलं आणि जबाबदार कोण? अशी आहे की या ठिकाणी जे रोड काम चाललेलं आहे ते 100% सगळं एकदम तुकपालीच चाललेलं आहे. कसल्या प्रकारची लेवलिंग नाही आहे, व्यवस्थित पाणी टाकणं नाही आहे, गिट्टीचा वापर बरोबर नाही, डांबराचा वापर बरोबर नाही आणि ही जी चुरी आहे ती चुरीसुद्धा कुठे टाकलेली आहे, कुठे टाकलेली नाही आहे. तर माननीय तुम्हा सर्व साहेब लोकांना आमची विनंती आहे की हा रोड जो आहे तो अगदी मजबूत आणि चांगल्या प्रकारे व्हावा, ही आमची सर्वांना तुम्हाला विनंती आहे. माननीय इंजिनियरना सुद्धा माझी विनंती आहे की आपण या कामावर तीव्रतेने लक्ष द्यावं आणि काम 100% चांगलं व्हावं. मी अगदी कॉन्ट्रॅक्टरला विचारलं होता की बाबा हे रोड काय तात्पुरतं म्हणजे थुकपालीस चाललेलं आहे का कायमचं आहे, तर त्यांनी सांगितलं की 100% नवीनीकरण चाललेलं आहे. मग नवीनीकरण इथं मला कुठंच आढळलेलं नाही आहे. माननीय सर्व इंजिनियरांना, माननीय आमदार साहेबांना, सर्व पत्रकारांना माझी सगळ्यांना विनंती आहे की हा रोड अतिशय उत्तम दर्जाचा व्हावा. माननीय आमदार साहेबांनी ज्या तळमळीनं या ठिकाणी आम्हाला मागणी करून दिलेली आहे त्यांच्या मागणीला मान देण्यात यावा आणि हा रोड अतिशय उत्तम प्रकारे आणि मजबूत व्हावा, ही आमची सर्व गावकऱ्यांची, या परिसरातील सर्व या रोडनी जाणाऱ्या सर्व प्रवाशांची हीच आम्हा सगळ्यांची विनंती आहे. रस्ता हाताने उखडतोय म्हणजे फक्त डांबर नाही तर व्यवस्था उखडली गेली आहे. चौकशी होईल का? दोषींवर कारवाई होईल का? की हा रस्ता आणि हे प्रकरण दोन्ही थंड होणार? याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या. दरम्यान या प्रकरणी प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेकडे आता प्रशासन काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबी चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.